अमरावती महानगरपालिका महिला बाल कल्याण समिती व विभागाद्वारा राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग सहकार्याने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर चेतन गावंडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती सचिन रासने, सभागृह नेता तुषार भारतीय, महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी ठाकरे, उपसभापती वंदना मळके तसेच नगरसेविका संध्या टिकले, लविना हर्षे, जयश्री डहाके, राधा कुरेल इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अधिकारी उपस्थित होते। दीप प्रज्वलन करूनच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी भारतरत्न लता मंगेशकर व सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर सर्व महिलांकरिता या कार्यक्रमात माझी वसुंधरा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आधारित रांगोळी व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली। NULM विभागाचे सहकार्याने महिलांकरिता कर्ज मेळावा व विविध शासकीय योजनांचे माहितीचे स्टॉल सांस्कृतिक भवन परिसरात लावण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। महिला बचत गट, आशा वर्कर, मनपा ग्रंथालयाच्या मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समूह गान, नाटिका, एकांकिका व समूह नृत्य इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शहरातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी आदरपूर्वक सत्कार करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। महापौर चेतन गावंडे यांनी अध्यक्षीय भाषण करून महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत या विविध कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन करून या उपक्रमाचे कौतुक केले। महिला बाल कल्याण समिती सभापती माधुरी ठाकरे यांनी सांगितले की समाजातील तळागाळातील होतकरू महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात महिला आघाडीने आघाडी घेतली आहे। आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सबलीकरणाच्या कार्यामध्ये महिला आघाडीने योगदान दिले आहे। आजचं वातावरण हे महिलांसाठी खूप चांगलं आहे। महिलांनी धाडसाने स्वावलंबी होत उद्योग उभारला पाहिजे आणि यायोगे विकास साधला पाहिजे। यावेळी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला महानगरपालिका महिला बाल विकास विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।